तर कबड्डीसारखा उपस्थित खेळ जो आहे त्या संदर्भात आपण इथं उपस्थित आहात आणि स्पर्धा आयोजित केलेली गेली. नेमकं काय म्हणाल असले कार्यक्रम भविष्यात सुद्धा झाले पाहिजे. स्वर्गीय ग द आंबेकरजींचा सप्ताह हा आज नाही तर गेल्या 40-50 वर्षापासून आणि विशेषतः 25-30 वर्षापासून मी त्याला साक्षीदार आहे. आणि कामगारांची संघटना ही निवळ फक्त बोनस, पगारवाढ आणि कामगारांच्या प्रश्नासाठीच नाही, तर आपली समाजासाठी पण काहीतरी नैतिक जबाबदारी आणि त्याचा एक भाग म्हणूनच हा सप्ताह कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल आणि विशेषतः वेगवेगळे स्पर्धेच्या माध्यमातून भरवण्याचं आम्ही नियोजित केलं. आणि आज बघता बघता मोठ्या प्रमाणावरती त्याला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग महिलांच्या कबड्डीपासून व्हॉलीबॉल असेल, पुरुषांच्या कबड्डीपासून क्रिकेट मॅचेस असतील, कॅरमची स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धा, रांगोळीची स्पर्धा, पाक स्पर्धा, अशा विभिन्न करून घेऊन हा सप्ताह उत्साहाने पण एक सामाजिक जाणीव पण देखील निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत. आणि प्रत्येक संस्थेने असं जर नियोजनाने आयोजन केलं तर या खेळाच्या मातीचा जो खेळ आहे किंवा क्रीडा आहे त्याला अजून प्रोत्साहन मिळेल आणि अजून लोक याला आकर्षित होऊन घेऊन याच्यामध्ये जाऊ शकतील. आणि आपण बघितलं असेल की ज्यावेळी आम्ही सुरुवात केली, पहिली मॅटवरची कबड्डी ही आम्ही सुरुवात केली, त्यावेळी आमच्यावर टीका झाली, काय मातीचा खेळ तुम्ही मॅटवर आणताय. पण आज बघता बघता प्रो कबड्डी ही निवळ मुंबई महाराष्ट्रात नाही तर भारतात लौकिक आज त्याला या निमित्ताने मिळायला पाहायला मिळतं. एक मिनिट रुकतो. एडिटर एडिट करून टाकेल नाही तर तिकडे. मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे, लटकलं आहे. कसं आहे की आता मंत्रिमंडळाची स्थापना होईल तेव्हा होईल, पण राज्याला गृहमंत्री आहे की नाही, वेगवेगळ्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या 48 तासात तुम्ही जर बघितलं असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा विभिन्न जिल्ह्यामध्ये म्हणा म्हणजे सरकार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण पडतो. मंत्रिमंडळ कधी होईल याची आम्हाला चिंता नाही. राज्याचं गृहमंत्री कोण, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सामूहिक जबाबदारी आहे, पण त्यासाठी जे कडक धोरण किंवा तातडीने जी दखल घेणं गरजेचं आहे ते आज दिसत नाही. ते व्हायला पाहिजे ही अपेक्षा आमची आहे. मंत्रिमंडळ होत असतात, याच्या वर्णी लागेल त्याची वर्णी लागेल, काहींना आता थांबवता येईल, काहींना पुढे तुम्हाला देतो करतो, आता एक्सपान्शन नंबर 1, एक्सपान्शन नंबर 2 अशा या गोष्टी केल्या जातील. त्याच्यात आमचा काय रस नाही. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने तुम्ही दिलेले जे आश्वासन होते त्याची पूर्तता करायची असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना आणि राज्यमंत्री तुम्ही नेमले पाहिजे. गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यमंत्री नेमले गेले नाही आहे आणि त्याचे परिणाम तुम्ही बघा की विधिमंडळामध्ये आमदारांचे प्रश्न म्हणून आम्ही ज्यावेळी मांडतो त्यावेळी त्याला उत्तर द्यायला मंत्री उपस्थित राहत नाही. का? कारण राज्यमंत्रीच नाही आहे त्यांना. एक मंत्री कुठे कुठे फिरणार. आणि म्हणून हे लवकरात लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा. केंद्र सरकार केंद्राची कॅबिनेटने वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली अशी माहिती. सी आता हा प्रस्ताव कॅबिनेटनी मान्यता दिली आहे. फ्लोअर ऑफ द हाऊसवरती येणे त्याच्यावरती पक्ष म्हणून घेऊन आम्ही निश्चितपणे आमची भूमिका आम्ही ठरवणार आहोत. आजच लगेच त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, कारण त्याचे काय परिणाम, योग्य अयोग्य दुष्परिणाम आहेत या सर्व गोष्टीची काळजीपूर्वक विचार करूनच पक्ष या बाबतीतली योग्य ती भूमिका बजावणार आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे आणि ह्याचा बोध बाकीच्या मित्रपक्षांनी घ्यायला पाहिजे. राजकारणाची संस्कृती जी ढासळत चाललेली आहे ही आता नवीन होऊन सुरुवात त्यांनी करण्याचा अभिनव प्रयत्न केलेला आहे. अर्थात त्यांची संख्या वाढल्यामुळे ते तिकडे गेलेत आणि समोरच्यांची संख्या वाढली असती तर ते गेले असतील की नसतील हाही एक संशोधनाचा भाग आहे. पण मी खरोखरच कौतुक करतो की बा सर्व प्रथा त्याला जागृत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी अशेतले राजकारणाचे कटुता निर्माण होत असताना आपण अशा व्यासपीठावरती जिकडे सामाजिक प्रश्नाच्या माध्यमातून असं भेटणं येणं ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याचे इतर मित्रपक्षांनी पण त्याच्याकडे आता लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.